पुन्हा कांदा पेटला। निर्यात बंदी उठवा, भुजबळ आक्रमक। शिंदेंकडून कांद्याचा चेंडू केंद्राच्या कोर्टात। लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा आता पुन्हा एकदा पेटलाय। कांद्याच्या निर्यातीवरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी शोले स्टाईल आंदोलन छेडलं, तर छगन भुजबळांनीही सरकारला घरचा आहेर देत निर्यात शुल्क हटवण्याची मागणी केली। त्यावर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी कांद्यावरचा निर्यात कर 20%वर आणल्याचा दावा केला। खर्चाच्या पेक्षा तुम्ही अर्धा आम्हाला फायदा देणार की नाही शेतकऱ्याला? काय 2000 रुपये म्हणून तुम्ही सांगणार? 2000 रुपये नाही येतो, 700, 800, 1000, 1500 पर्यंत चालतो। खर्चच माझा 1500 रुपये आहे। त्याच्यामध्ये अवकाळी पाऊस, त्याच्यामध्ये आणखीन काहीतरी भानगडी, आणि त्याच्यामुळे जे आहे आणखी नुकसान। अध्यक्ष महोदय, भारत सरकारकडे जाऊन ताबडतोब याचा तुम्ही जो निपटारा करणार की नाही या प्रश्नाचा कायमस्वरूपी हा प्रश्न आहे आमच्या मतदारसंघात। राज्यातले 4-5 जिल्हे जे आहेत ग्रासलेले आहेत या सगळ्या प्रश्नांना। आम्ही राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यांनी सातत्याने पाठपुरावा करून, उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी आपल्या आपल्या स्तरावर पाठपुरावा करून मागच्या काळामध्ये तो 40%वरनं 20% आणण्याचं काम कोणी केलं असेल तर आपल्या महाराष्ट्र सरकारने केलं। यानंतर पणन मंत्र्यांच्या उत्तरावर असहमती दर्शवत भुजबळ चांगलेच आक्रमक झाले। नाफेडच्या कारभाराचीही भुजबळांनी चिरफाड केली आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कांद्याचा प्रश्न केंद्र सरकारवर सोपवून आपले हात झटकले आहे। तुम्ही जे म्हणता ना नाफेड नाफेड नाफेड, ते नाफेड स्वतः खरेदी करत नाही, ते कंपन्यांच्या ज्या आहेत त्यांना नेतात, आणि ते कंपन्या ठरलेल्या लोक आहेत, आणि त्या कंपन्या तिकडे शेतात जाऊन 700, 800, 900 रुपयाने कसे तरी घेतात, पण सोडून जाईल म्हणून लोक विकतात आणि नंतर ते ठेवतात, आणि मग भाव वाढल्यानंतर आणि तोच कांदा जो आहे नंतर नाफेड सुद्धा विकत घेतो। मी मुख्यमंत्री महोदय आणि मी आणि अजितदादा आम्ही स्वतः या बाबतीमध्ये केंद्र सरकारची पाठपुरावा करू, त्यांच्याकडे जाऊ, त्यांना भेटू, तुम्हाला सोबत अमित शाह साहेबांकडे जाऊ आपण, आणि हा गंभीर जो विषय आहे हा कायमस्वरूपी निकालात निघाला पाहिजे। या बाबतीत तुमचं मत जे आहे ते सरकारचंही मत आहे, कारण हा शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे, त्यामुळे हा विषय कायमचा निकाली लावण्यासाठी आपण त्यांना विनंती करू आणि याच्यातून मार्ग काढू। तर अर्थसंकल्पात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्यानं शेतकऱ्यांमध्येही संतापाची लाट उसळली आहे। आज अर्थसंकल्प एकीकडे राज्याचा सादर होत असताना लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले। प्रचंड स्पष्ट बहुमतातलं सरकार आहे। निवडणुकीपूर्वी तुम्ही शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू। निवडणुकीपूर्वी तुम्ही शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की यापुढील काळामध्ये आम्ही कधीही कांद्यावर निर्यात बंदी होऊ देणार नाही। कांद्याचे भाव आज पडलेले, खताच्या किमती भरमसाठ वाढलेले, सोयाबीनच्या किमती आसपास 4000 रुपये झालेले, त्याचा खर्च होतो एकरी 10 ते 20 रुपये, त्याच्यात काही परवडत नाही ना शेतकऱ्यांसाठी। लोकसभेला फटका बसल्यानंतर सरकारनं कांद्यावरचं निर्यात शुल्क 20%नी कमी केलं, त्याचा महायुतीला फायदा झाला। मात्र आता कांद्याचे दर पुन्हा पडल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय, त्यामुळे सरकार कांद्यावरचं निर्यात शुल्क हटवून शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणार का, याकडेही लक्ष लागलंय। अभिजित सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नाशिक।